सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार बेसिक पे 18,000 रुपये असेल तर ते 69,000 रुपयेपर्यंत होणार. प्रश्नचिन्ह. आता हा मुद्दा जो आहे ना, आता रिसेंटली चर्चेत आलेला आहे बघा. JCM जी कमिटी आहे यांच्या माध्यमातून केलेली मागणी आहे. म्हणजे जॉइंट कन्सल्टेटिव्ह कमिटी किंवा जॉइंट कन्सल्टेटिव्ह मिशनरी असं म्हणण्यात आलेलं आहे, की सरकार आणि जे कर्मचारी असतील यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची ही मिशनरी असते, की याच्या माध्यमातूनच जे आता 8वं वेतन आयोग जे आहे, या 8व्या वेतन आयोगासाठी जो फिटमेंट फॅक्टर जो आहे, किती 3.83 हे फिटमेंट फॅक्टरची मागणी केलेली आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? की समजा 3.83 आहे, की जे बेसिक पे आहे, त्या बेसिक पगाराला या फिटमेंट फॅक्टरनं जर गुणलं तर ते 8व्या वेतन आयोगाला मिळणारा तुमचा पगार असेल बेसिकवाला. बाकीचे अलाउन्सेस वेगळे असतील. उदाहरणार्थ जर आत्ता 18,000 रुपये असेल तर त्या 18,000 रुपयाला समजा 3.83 जर मल्टिप्लाय केलं तर जवळपास 69,000 रुपये पगार हा बेसिक पे करायचा 8व्या वेतन आयोगामध्ये ही मागणी करण्यात आलेली आहे. JCMच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेलं आहे. आता मुद्दा काय बघा, म्हणजे बेसिक पे 69,000 पासून चालू होणं आणि ही मागणी थोडी काय होतं ॲग्रेसिव्ह मागणी म्हणेल मी. कारण जे सरकारी कर्मचाऱ्यांना काय म्हटलेलं आहे, की तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याला एकट्याला विचारात न घेता त्या सरकारी कर्मचाऱ्याचे जे काही कुटुंब आहे, या कुटुंबाला विचारात घ्या आणि त्या आधारावरती अशा प्रकारचा फिटमेंट फॅक्टर गरजेचा आहे. आता थोडं आपण 6वा वेतन आयोग जो आहे, त्या 6व्या वेतन आयोगाला 7,000 रुपये बेसिक पेमेंट होतं. ते 7वा वेतन आयोग 2016 जो लागू करण्यात आला, त्या 7व्या वेतन आयोगाला काय करणार 2.57 म्हणजे 2.57 एवढा फिटमेंट फॅक्टर होता. म्हणजे 7,000 रुपयेपासून बेसिक पे हे 18,000 रुपये करण्यात आले. आता यांची मागणी जी आहे ही 18,000ची डायरेक्टली 69,000वरची मागणी ही थोडी चुकीची आहे असं बऱ्याच लोकांच्या माध्यमातून पण म्हटलं जातं. आणि सरकारवरती याचा लोड येणार आहे का? येणार आहे. महागाई वाढणार आहे का? तर महागाई वाढणार आहे. आणि ही महागाई वाढू नये आणि त्याचबरोबर एवढे जास्त पगार जर सरकारी कर्मचाऱ्याला मिळायला लागले तर डेफिनेटली डिमांड आणि सप्लायचा गेम खतरनाक चालू शकतो आणि एवढी महागाई वाढली की सर्वसामान्यांना जगणं अवघड होऊ शकतं. सो याच्यामध्ये एक जो आपण म्हणतो नेगोशिएशन्स पण राहतं, की सरकार आणि जी काही जी आपण ही कमिटी जी आहे किंवा मिशनरी आहे यांच्यामध्ये साधारणतः म्हटलं जातं की 3 ते 3.5 फिटमेंट फॅक्टर जो आहे. आता हा पण जास्त आहे. जवळपास 2.5 ते 3 फिटमेंट फॅक्टर सफिशियंट आहे. म्हणजे बेसिक पे हे 40 ते 50,000च्या रेंजमध्ये घेऊन जाणं हे ओके आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये. पण ते 70,000 पर्यंत घेऊन जाणं थोडं काय असू शकतं, तर सरकारवरती लोड येऊ शकतं. सरकार याच्यामध्ये कशी बाजू घेत आहे ते सरकारवरती डिपेंड असणार आहे. कारण एक सरकारी तिजोरीवरती लोड वाढणार आहे. बट 2029ची निवडणूक जर गव्हर्नमेंटनं लक्षात ठेवली, सेंट्रल गव्हर्नमेंटनं, तर मात्र अशा प्रकारचं इम्प्लिमेंटेशन त्यांच्या माध्यमातून करण्याचा विचार पण केला जाऊ शकतो. कारण शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातल्यांचं मतदान आहे. आता ह्या गोष्टी सरकारने विचार करण्यापेक्षा सर्वसामान्यांचं मतदान पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? बेसिकली तुम्ही मला सांगा, की 18,000 वरून डायरेक्टली 69,000 पगार बेसिक प्लस अलाउन्सेस वगैरे ॲड केले तर प्रत्येकाला म्हणजे क्लास 3 पासून 1 लाखाच्या वर पगार डेफिनेटली जाणार आहे. तर या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? राज्य सरकारच्या माध्यमातून हे इम्प्लिमेंट करायची मात्र मागणी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डेफिनेटली केली जाऊ शकते. तर या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच